सोमवारी 22 वर्षीय तरुणीवर एकतर्फी प्रेमातून वार, मंगळवारी 12 वर्षाच्या मुलीवर ॲसिड हल्ला आणि आता बुधवारी एका 8 वर्षीय मुलीवर बळजबरी. सलग 3 दिवसात 3 गंभीर प्रकार संगमनेर तालुक्यात घडलेत. सुसंस्कृत म्हणून ओळखला जाणारा हाच तालुका आहे का, असा प्रश्न आता पडू लागलाय. बुधवारची घटना पहिल्या 2 प्रकारांइतकीच गंभीर आहे. फक्त या तिसऱ्या घटनेतील चिमुरडी एका सतर्क महिलेच्या प्रसंगावधानामुळे एका नराधमाच्या वासनेची शिकार होता होता वाचली. एवढंच काय ते बरं झाले. नेमका काय होता हा प्रकार हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24. नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस. सलग घडलेल्या 2 घटनांनी संगमनेर हादरलं. मंगळवारी वडगाव पान येथील इयत्ता 6वीच्या विद्यार्थिनीच्या तोंडावर ॲसिड फेकण्याचा घृणास्पद प्रकार घडला. पोलिसांना 24 तास उलटूनही आरोपी सापडलेला नाही. पोलिसांनी या संशयित आरोपीचं रेखाचित्र प्रसिद्ध केलं असून त्याच्या शोधार्थ वेगवेगळी पथके तैनात करण्यात आली आहे. या आरोपीबाबत माहिती देणाऱ्याचं नाव गुप्त ठेवण्याचंही पोलिसांनी जाहीर केलंय. परंतु तरीही आरोपीबाबत पोलिसांना कोणतेच धागेदोरे हाती लागलेले नाही. आता या घटनेला 24 तास उलटत नाही तोच संगमनेर शहरात एका 8 वर्षीय मुलीसोबत एक किळसवाना प्रकार घडला. अर्थात एका 27 वर्षीय नराधमाच्या हातून ही मुलगी सही सलामत सुटली. मात्र एका महिलेच्या सतर्कतेमुळं हे सगळं टळले, अशा चर्चा आहेत. संगमनेर पोलिसांनी एका 27 वर्षीय नराधमाविरोधात कलम 74, 78 सह पोक्सो कलम 8 व 12 प्रमाणे गुन्हा दाखल केलाय. परंतु पोलिसांनी अटक करण्यापूर्वीच पीडित मुलीच्या नातेवाईकांनी या नराधमाला बेदम चोपल्यामुळे त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्याला अद्याप अटक केलेली नाही. ही घटना बुधवारी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास घडली. संगमनेर शहरातील एक विभक्त महिला आपल्या 4 मुलींसह एकटीच राहते. तिची सगळ्यात लहान मुलगी ही 8 वर्षांची आहे. ही महिला रोजंदारीवर कामाला जाते. घरात दिवसभर कुणीच नसल्याने ही महिला आपल्या मैत्रिणीकडे या मुलीला ठेवते आणि दिवसभर काबाड कष्टाला जाते. नेहमीप्रमाणे बुधवारीही या महिलेने आपली 8 वर्षांची चिमुरडी तिच्या मैत्रिणीच्या घरी ठेवली. मैत्रिणीसह ती कामावर गेली. दुपारी 2:30च्या सुमारास ही मुलगी खेळता खेळता खाऊ घेण्यासाठी एका किराणा दुकानात गेली. ती दुकानात जात असताना एका 27 वर्षीय नराधमाची नजर तिच्यावर पडली. या नराधमाने तिचा पाठलाग केला. हा नराधम पाठलाग करत असल्याचे या चिमुरडीच्या लक्षात आले नाही. परंतु रस्त्याने जाणाऱ्या एका महिलेच्या ही बाब लक्षात आली. अर्थात या विकृत नराधमाची मानसिकता या महिलेला माहीत असल्याने तिनं पाठलाग करणाऱ्या या नराधमाचा पाठलाग सुरू केला. दुकानात गेलेली चिमुरडी ही या नराधमाच्या हाती लागली. काहीतरी सांगून किंवा गोड बोलून या नराधमाने या 8 वर्षांच्या चिमुरडीला त्याच्यासोबत येण्याची सक्ती केली. या चिमुरडीलाही या नराधमाचा खरा चेहरा ओळखू आला नाही. 8 वर्षांची निरागस्ता असल्याने तिला या नराधमातील राक्षस समजला नाही. परंतु या दोघांचा पाठलाग करणाऱ्या या महिलेला मात्र काहीतरी विपरीत घडणार असल्याचं लक्षात आलं. या नराधमाने या मुलीला काटवनात नेलं. तिथं अगदी निर्मनुष्य असणाऱ्या भागात या मुलीला अक्षरशः ओढलं. आसपास कुणी नसल्यानं ही चिमुरडी ओरडू लागली. तरी कुणाच्या लक्षात आलं नाही. परंतु पाठलाग करत ही महिला ओरडण्याच्या आवाजाच्या दिशेने गेली. या नराधमाने या मुलीचे कपडे काढले होते. ती ओरडत वरडत होती. या सजग महिलेनं तात्काळ घटनास्थळ गाठत या नराधमाला जाब विचारला. त्याला शिव्या घातल्या. महिलेचा रुद्रावतार पाहून हा नराधम तेथून पळून गेला. या महिलेने त्या मुलीला कपडे घालत हा सगळा प्रकार परिसरात सांगितला. त्यानंतर या मुलीला घेऊन ती तिच्या आईकडे गेली. या सजग महिलेमुळे एक मोठा अनर्थ टळला होता. परंतु या घटनेनंतर बरंच रामायण घडल्याचं काही बातम्यांमध्ये आले. या चिमुरडीच्या मामांनी या नराधमाला नंतर बेदम चोप दिला. या नराधमाने यापूर्वी असे 3-4 प्रकार केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अखेर प्रकरण पोलिसात जाण्यापूर्वी मिटवामिटीचा प्रयत्नही करण्यात आल्याच्या चर्चा रंगल्या. परंतु तरीही या पीडितेची आई खंबीर राहिल्याने अखेर पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्यापर्यंत ही माहिती गेल्याचे समजते. त्यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपी विरोधात रात्री उशिरा गुन्हाही दाखल केल्याचे समजते. हे सगळं अतिगंभीर आहे. संगमनेर तालुक्यातील पोलिसांनी आता अशा घटना घडू नये म्हणून काहीतरी ठोस पावले उचलावीत, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. पालकांमध्ये चिंता वाढली आहे. अल्पवयीन मुली व महिला असुरक्षित असल्याने घबराट पसरली आहे. मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय पावले उचलावीत असं वाटतं? तुमचं उत्तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.